सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 15 मधून भाजपच्या उमेदवारांनी पॅनल टू पॅनल जोरदार प्रचार सुरू केलाय। सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजपकडून प्रचाराला वेग आला आहे। भाजपचे उमेदवार विनोद भोसले, अंबादास करगुळे, श्रीदेवी फुलारे आणि विजया खरात यांनी जुनी लक्ष्मी विष्णू चाळ, डोणगाव रोड परिसरात वेगळ्या पद्धतीनं मतदारांशी संपर्क साधला। ढोल ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये होम टू होम प्रचार करण्यात आला। अनेक ठिकाणी नागरिकांनी उमेदवारांची आरती ओवाळून पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलं। या प्रचारामुळे परिसरात उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं होतं। या प्रसंगी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, संस्कार नरोटे, माजी परिवहन सभापती सिद्धाराम अट्टेलूर, जॉन फुलारे, शाहू सलगर आणि अमोल भोसले यांची उपस्थिती लक्षणीय ठरली। त्यांनी उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होत भाजपच्या विकासात्मक भूमिकेवर विश्वास व्यक्त केला। प्रचारादरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत प्रभागातील मूलभूत प्रश्न, नागरी सुविधा आणि भविष्यातील विकास कामांची माहिती दिली। नागरिकांचा सहभाग आणि विश्वास हाच आमचा खरा विजय आहे, अशी भावना यावेळी उमेदवारांनी व्यक्त केली। परंपरा, उत्साह आणि लोकसहभाग यांचा संगम असलेला हा प्रचार सध्या प्रभाग 15 मध्ये चर्चेचा विषय ठरत आहे। माझ्या सहकारी मित्र कैलासवासी धर्मा भोसले यांचे चिरंजीव, त्यानंतर बाबा करगुळे, खराताई, गोल्डन मॅन फुलारेताई, त्या सर्वांना मी एवढेच आश्वासन आणि शुभेच्छा देतो की या भागातून 100 मतं सुद्धा इकडे तिकडे जाणार नाही, लिहून ठेवा। या सर्व पॅनलला तिचं संपूर्ण सहकार, मग आमचा गणेश भोसले असेल, राजू डोंगरे असेल, मेकाले असेल, जांभरे असतील, या सर्वांनी मिळून एक उच्चांक देण्याचा आम्ही ठरवलाय। तेवढा उच्चांक आम्ही पूर्ण करणार। लक्ष्मी विष्णू कामगारांच्या चाळीतील लोकांच्या जे काही प्रश्न समस्या असतील ते आम्ही चारी मिळून दादांच्या मार्फत आम्ही सोडवू सगळ्यांच्या समस्या। आणि नागरिकांना विनंती करते, कमळ चिन्हासमोर बटन दाबून आम्ही चारी उमेदवारांना भरघोस मताने विजय करा। भागामध्ये दिलीपभाऊ कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ह्या सर्व चाळीतले माझे नागरिक, माझ्या माता बहिणी, आम्ही त्यांच्या उपस्थितीमध्ये हा होम टू होम प्रचार चालू केलेला आहे। आणि आपण बघायला गेलो तर आमचे कार्य, मी गेले 10 वर्षापासून एक नगरसेविका असल्यामुळं काही लोकांचं इथं मला पूजेला वगैरे बोलत होते, त्यावेळेस त्या लोकांची पण इच्छा होती की या प्रभागामध्ये मी जॉईन व्हावं, कारण देवाच्या कृपेने हे प्रभाग आता मला जॉईन झालेला आहे। आणि ज्या काही समस्या नागरिकांच्या आम्हाला जास्तीत जास्त सोडवता यायला बघले या भागामध्ये। आणि नागरिकांना एवढंच एक विनंती करायची की जे तळागाळापर्यंत काम करायला बघतात व्यक्ती, आपल्याला नगरसेवक आपलं काम करणारा व्यक्ती राहायला पाहिजे, आपण त्यांच्यासोबत राहावा। आणि बीजेपी पक्ष असा पक्ष असला काय की तो सत्ताधारी पक्ष असल्यासारखा काय, महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये केवळ बीजेपीचा सत्ता असल्यासारखा काय। आणि आपण जे सत्ता आपला असला ना त्या ठिकाणी लोकांचे म्हणा, महिलांचे म्हणा, अनेक प्रॉब्लेम आपले सॉल्व्ह व्हायला बघतात। त्यामुळे आपण सर्वांना एक विनंती करायची की कुठल्याही पक्षाच्या मागे न जाता बीजेपी सरकारच्या मागे राहावा। आणि सर्व मंडळी, खरं तर या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी ज्या पद्धतीने आमच्यावर प्रेम केलं, आल्यानंतर आमच्यावर जे स्वागत केलंय, खरं तर आमच्या घरीच आल्यासारखं वाटतं। अशी परिस्थिती आज या ठिकाणी भाऊ तुमच्या मार्गदर्शनाखाली सर्व झाली आहे। आणि मला निश्चितपणे खात्री आहे ज्यावरती दिलीप भाऊ सारख्या जेवढं माझं वय नाही तेवढा त्यांचा राजकारणाचा अनुभव आहे। आणि ते व्यक्ती जर सुद्धा म्हणत असेल की आमची मतं इकडे चालणार नाहीत आणि तुम्हाला फुल सपोर्ट मिळेल, याचा अर्थ कुठेतरी आम्हाला एक चांगलं एक हत्तीचं बळ या ठिकाणी 4 पॅनलला मिळालंय। आणि निश्चितपणे आम्ही त्याच ताकदीने भाऊ या ठिकाणी पुढे पळू। आणि निश्चितपणे तुम्ही ज्या विश्वासाने आम्हाला मतदान केलंय त्या विश्वासाला आम्ही 4 उमेदवार कदापि तळाला जाऊ देणार नाही। आणि येणाऱ्या काळामध्ये चाळीचा कोणताही प्रश्न, आपल्या खास करून लक्ष्मी चाळीचा प्रश्न असेल, कारण की मी स्वतः एक, माझे वडील स्वतः स्वर्गीय धर्माजी भोसले साहेब हे मिल कामगार होते भाऊ, तुम्ही पण मिलमध्ये काम केलंय आणि सर्व मिल कामगारांची वस्ती आहे। मिल कामगारांचे प्रश्न प्रामुख्याने आम्ही या ठिकाणी आयरणीवर आणून ते सोडण्याचा प्रयत्न करू।